मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. कमळी साटमाच्या दुकानावरती आली तेव्हा मारुती एकटाच दुकानात माल देत होता आणि काही गिऱ्हाईकं माल घेत उभी होती. 2 आण्याचं गुळ दी, कमळी म्हणाली. वायाच उभ्या राव, जाण्याची काय घाई तुका? माका अभ्यासाक बसाचा हा, परीक्षा इली ना आता, बिगिना दी. देतय आधी इलेल्या लोकांका आधी. मारुतीने इतरांना सामान दिलं. कमळी एकटीच उरली. वर ये मगो. नको हैसरच बरा, माका तू गुळ दी. आतले खोलेत बऱ्यापैकी गुळ हा, बघ तरी तुका खयलो हयो. तो आतल्या खोलीत गेला. त्यानं कमळीला बोलावलं. कमळी आत आली तशी त्याने दार पुढं करून तिला मिठीच मारली आणि तिची छाती जोरानं आवळली. मग तिला सगळीच्या सगळी आपल्या छातीशी कवटाळली आणि गच्च दाबली. कमळीला अगदी नवीन असं काही वाटलं. तिला खूप सुख झालं. छातीत गोड गोड सुखाचा विस्तव फुलून गेला. तो सगळ्या शरीरभर झंकारत झंकारत पाण्यात वर्तुळ पसरतात तसा पसरत गेला. कमळीला तो खूप खूप हवा हवासा वाटत राहिला. त्यानं आपणहून आपल्या मिठीतून तिला बाहेर टाकीपर्यंत तिला त्या मिठीतून बाहेर यावंसं वाटेच ना. या नव्यानं जाणवणाऱ्या सुखातून बाहेर यावंसच वाटेना. ती गुळ घेऊन घरी आली तरी बराच वेळ तिच्या शरीरात या नव्यानं कळलेल्या सुखाच्या लहरी सूक्ष्मपणे झंकारतच होत्या. गुळाच्या पुडीचा कागद भिकीनं सोडून पडवीवरच टाकला होता. वाचनाच्या नादानं कमळी अलीकडे वेडावून गेली होती. जो मिळेल तो कागद ती वाचून काढायची. तिनं पुडीचा कागद सरळ केला आणि तो ती वाचू लागली. त्या कागदावर एक मोठं थोरलं चित्र होतं. चित्रात सामंतासारखा गोंडस गोड दिसणारा एक बाप्या होता आणि एक बाई होती. त्या बाईला बाप्यानं मिठीत घेतलं होतं आणि तो तिच्यावर ओणवल्यासारखा उभा होता. दोघांची तोंड अगदी एकमेकांना भिडली होती. ते चित्र बघताच मारुती साटमाच्या मिठीच्या वेळचा तिच्या शरीरात फुललेला विस्तव पुन्हा फुलत गेला आणि ती अधाशासारखी चित्राखालचा मजकूर वाचित गेली. चित्रातल्या कृतीचंच वर्णन त्या मजकुरात होतं. बाप्यानं बाईला आपल्या मिठीत आवळलं होतं आणि आपले ओठ तिच्या ओठावर ठेवून चुंबन घेतलं होतं. कमळीनं तो मजकूर पुन्हा पुन्हा वाचला. ते चित्र पुन्हा पुन्हा पाहिलं आणि कागदाची घडी करून आपल्या पुस्तकात तो ठेवून दिला. अभ्यासाचं पुस्तक वाचताना तिनं तो पुन्हा वाचला. चित्र पाहिलं. तिचे डोळे अभ्यासाच्या पुस्तकात होते पण मन त्या मजकुरातून त्या चित्रातून फिरत होतं. साटमानं आपल्या छातीशी तिला दाबली. त्यावेळच्या स्पर्शाच्या आठवणी तिच्या छातीत जाग्या होत होत्या. हलका विस्तव तिच्या शरीरात रसरसत होता. झऱ्याचं पाणी खळाळत राहतं तसं एक चैतन्य नव्यानंच तिच्या शरीरभर रुमझुमत होतं. रात्री बायाभट आला. सवयीनं दिवा मालवून ती झोपली. पलीकडेच बायाभट आणि भिकी यांच्या हालचाली तिला जाणवत होत्या. तिच्या मेंदूत, हृदयात, हातात, पायात, मांड्यांत, छातीत तो विस्तव खळबळत होता. ती अस्वस्थपणे जागी होती. मनोमन एक चित्र तयार करीत होती. ती सामंताची रांड होऊन निजली होती. सामंत तिच्या अंगावर ओणवत होता. बायाभट भिकीवर ओणवला होता ना, अगदीच तसा. सामंत तिची छाती दाबत होता. तिचं पोलकं फाडीत होता. तिच्या ओठावर ओठ ठेवून चुंबन घेत होता. ती नखशिखांत जळत राहिली. अगदी अपूर्वपणं नवीनच अनुभव घेऊन किती वेळ अस्वस्थ. बायाभट गेला. भिकी शांत झोपली. त्यानंतरही अगदी पहाटेपर्यंत.